जय शिवराय मित्रांनो, शाश्वत फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आता जून महिन्यात चालू आहे आणि आता 17 तारखेला येत्या 17 तारखेला बकरी ईद आलेली आहे. वर्षातून एकदा ही ईद येते आणि ती आपल्या मुस्लिम बांधवांसाठी तर महत्त्वाची असतेच, त्याच्यासोबत आपल्या शेळीपालकांसाठी पण खूप महत्त्वाची असते. मोठे शेळीपालक असोत, छोटे शेळीपालक असोत, घरगुती करणार शेळीपालन करणार असोत, प्रत्येक जणांच्याकडे जवळपास एखादं दुसरं बोकड तर असतंच. जास्तीत जास्त लोकांच्याकडे अशा असतंच की एखादं दुसरं बोकड असतं त्यांनी वर्षभर सांभाळलेलं असतं, जे बकरी ईदला ते विकणार असतात. का तर बकरी ईदला त्यांच्या त्या बोकडाला चांगली किंमत येत असते, जी इतर वेळेला कटिंगला देण्यासाठी किंवा यात्रा उरूस इकडं कुठंतरी विकण्यापेक्षा बकरी ईदला जर त्यांनी ते बोकड विकलं तर त्यांना 2 पैसे जास्त मिळणार आहेत, हे त्यांना माहीत असतं. त्यामुळं प्रत्येकजण जे कोण शेळी पालनात आहेत त्यातले बहुतांशी प्रत्येकजण एखादं तरी बोकड, कमीत कमी एखादं तरी बोकड आपल्या घरात आपल्या फार्ममध्ये ठेवत असतं, जे बकरी ईदला ते विकणार असतात. त्यामुळं बकरी ईद हा फार एक महत्त्वाचा सण आहे आपल्या शेळीपालकांसाठी. आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये जे लोक बकरी ईदमध्ये बोकड विकण्यासाठी जे शेळीपालन करतात किंवा बोकड पालन करतात, पूर्णपणे त्याच्यावर लक्ष देऊन म्हणा किंवा जास्त मोठ्या प्रमाणात करतात, अशा लोकांसाठी मी माझा अनुभव आज शेअर करणार आहे. आज अनुभव भेटमध्ये आपण इतर कुठल्याही दुसऱ्या फार्मवर गेलेलो नाहीत, तर माझ्याच आपल्या शाश्वत फार्ममध्येच आहोत आणि इथं जे आपण ईदसाठी बोकड पालन करत आहोत त्याच्याबद्दल आज मी माहिती देणार आहे. मी गेले 4 वर्ष यामध्ये काम करत आहे. गेली 4 वर्ष मी ईदसाठी बोकड विक्री करत आहे. माझा 4 वर्षातला काय अनुभव आहे तो आज मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, हा आपला ईदचं जो बोकड पालन आहे ज्याच्यात मी माझे अनुभव सांगत आहे त्याचा दुसरा भाग आहे. 1-2 दिवसापूर्वीच आपण पहिला भाग आणला होता, तो तुम्ही नक्कीच पाहिला असेल. जर नसेल पाहिला तर मी याच्यामध्ये त्याची लिंक देत आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तो जाऊन तुम्ही नक्की पहा आणि हा दुसरा भाग नक्की पहा. हे जे मी माझे अनुभव सांगितले आहेत, जे तुम्हाला तुमचं ईदसाठी जर बोकडपालन सुरू करत असाल किंवा केलेलं जरी असेल तर त्याच्यामध्ये नक्कीच उपयोगाला येणार आहे. त्यामुळे हे दोन्ही भाग न चुकता पहा आणि तुम्हाला कसे वाटतात हे नक्की सांगा. मित्रांनो, आता आहार नियोजनाबद्दल बोलूया. मी माझ्या बोकडांचं आहार नियोजन कसं करतो याबद्दल मी आता माहिती देतो. मित्रांनो, जे ईदमध्ये काम करतात प्रत्येकजणाचा वेगळा फॉर्म्युला आहे, प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीनं काम करतो, प्रत्येकजणाचं आहार नियोजन हे वेगळं वेगळं असतं. इथं मी जे काय करत आहे ते तुम्हाला मी सांगत आहे. माझं त्यांचं सुका चारा आणि हिरवा चारा हे नियोजन अगदी माझ्या शेळ्यांच्या प्रमाणात असतं. ज्या वेळेला शेळ्यांना सुका चारा दिला जातो त्याच वेळेला बोकडांना सुका चारा दिला जातो. ज्या वेळेला शेळ्यांना हिरवा चारा दिला जातो त्याच वेळेला बोकडांना हिरवा चारा दिला जातो. आणि मी ह्यांना बोकडांना खुराकसुद्धा 1 वेळच देतो. बरेच लोक 2 वेळ देतात, पण मी 1 वेळ देतो. आणि जशी ईद जवळ येईल शेवटच्या 3 महिन्यात वगैरे मी त्यांना 2 टाईम खुराक चालू करतो. खुराक वाढवतो त्यावेळेला, कारण शेवटच्या 2-3 महिन्यात ते चांगलं वजन पकडायला चालू करतात. आणि खुराकात जर मी काय देतो असा हा विषय असेल तर मी खुराकात मका, आपला गहू, शेंगदाणा पेंड ह्यावर जास्त भर ठेवतो. तसंच आपल्या डाळींच्या चुनी वगैरे वापरतो, सरकी पेंड वापरतो किंवा तांदूळ वगैरे मिळालं तर वापरतो. अशा काही गोष्टी ज्या मिळतील, जशा उपलब्ध असतील तशा प्रमाणात मी मिक्स करून त्यांना देत असतो. आता मित्रांनो, अजून एक प्रश्न मला विचारला जातो की बाबा वजन वाढीसाठी तुम्ही कुठलं टॉनिक किंवा इंजेक्शन वापरता का? तर मी माझ्या सर्व नवीन शेळीपालक मित्रांना सांगू इच्छितो, असं कोणतंही इंजेक्शन किंवा कोणतंही टॉनिक नाही जे तुम्हाला परमनंटली वजन वाढ देईल. इंजेक्शननं तर अजिबातच काय फारसे रिझल्ट येत नाही. मी स्वतः इंजेक्शन अजूनपर्यंत वापरलेलं नाही आहे, पण बऱ्याच लोकांच्याकडून ऐकले. मला सुरुवातीला बरेच लोक भेटत होते की जे इंजेक्शनची शिफारस करत होते, हे इंजेक्शन द्या, ते इंजेक्शन द्या, पिल्लांची वाढ चांगली मिळेल ते. पण जे जाणकार लोकांची, जे अनुभवी शेळीपालक आहेत त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर मला असं लक्षात आलं हे इंजेक्शन वगैरे देण्यात काही अर्थ नाही आहे. त्यामुळे मी इथं माझ्या फार्मवर तर मी अजिबात वापरत नाही आहे. आणि माझं जे खुराक वगैरे फॉर्म्युला आहे त्याच्यात माझं व्यवस्थित चाललेलं आहे. माझ्याकडे जी बोकडं खपतात ती साधारण 30 किलोपासून 60 किलोपर्यंतची बोकडं खपतात. आणि ते माझ्या ह्या खुराक आणि माझ्या सुका चारा, हिरवा चाराचा जो आहार नियोजन आहे त्याच्यावर व्यवस्थित तयार होत असतात. त्यामुळे मला इंजेक्शन वगैरे काय वापरावं लागत नाही. अशीच एक दुसरी गोष्ट आहे टॉनिक कोणतं द्यावं, तुम्ही कोणतं टॉनिक देता, हा एक प्रश्न मला रेग्युलरली विचारला जातो. तर टॉनिक मित्रांनो मी अलीकडच्या काळात बंद केलेलं आहे. मागच्या 1-1.5 वर्षात मी टॉनिक बोकडांना वगैरे देणं बंद केलेलं आहे. ह्याच्या अगोदर देत होतो टॉनिक, पण टॉनिकचं असं आहे जोवर देत आहे तोवर रिझल्ट आहे, द्यायचं बंद झालं की रिझल्ट नाही आहे. मग तुम्ही कायमस्वरूपी टॉनिक देऊ शकत नाही मित्रांनो, ते तुमच्या खिशाला परवडत नाही. आणि तसं टॉनिक देऊन बोकड तयार केलं आणि ईदला विकला तर तुम्हाला 100% ते परवडलेलं नसणार आहे. तुम्ही हिशोब लावून जर बघितला तुमच्या लक्षात येईल हे आपल्याला काय परवडलेलं नाही आहे. त्यामुळे टॉनिकच्या फंदात मी पडत नाही. टॉनिकला मी महत्त्व तेव्हा देतो जेव्हा माझं जनावर आजारी असेल. आजारी जनावराला ज्यावेळेला औषधोपचार चालू असतात त्यावेळेला तब्येत रिकवर करण्यामध्ये टॉनिक फार मोठा हातभार लावतात. त्यावेळी टॉनिक हे गरजेचेच असतात. आणि माझं म्हणणं त्यावेळी प्रत्येकाने द्यावेच. लिव्हर टॉनिक असो किंवा आणि कोणते मल्टीविटॅमिन्स असो, मल्टीमिनरल्स असो, जे टॉनिक त्यावेळी गरजेचे आहे. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,
असंच मनानं कुठलेही वापरू नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आपल्या आजारी जनावराला टॉनिक द्यावे. त्यामुळे ते जनावर आजारातून लवकर बाहेर पडतात. इतर वेळेला टॉनिकवर खर्च करण्याचा काही गरज नाही. आता पुढचा एक मित्रांनो असा प्रश्न येत असतो की खस्सी बोकडानं कधी करावा, बोकडांना खस्सी करण्याचा योग्य काळ कोणता. तर मी माझ्या इथं जे जन्माला येतात बच्चे त्यांना तर साधारण 4 ते 5 महिन्याचे झाले की खस्सी करून घेतो. 4-5 महिन्याचे झाले की किंवा 6 महिने फार तर त्या दरम्यान मी त्यांना खस्सी करून घेतो आणि मग त्यांना सांभाळतो. खस्सी केल्यानंतर वजन वाढेल, बऱ्यापैकी रिझल्ट मिळतो. अगदीच अंडूला मिळत नाही असं काही नाही आहे, तर खस्सीला फारच जास्त मिळतो असं पण नाही आहे. खस्सी केल्याने थोडाफार चांगला रिझल्ट मिळतो. आणि आपल्या भागात कशी मागणी आहे, खस्सी मागणी आहे का अंडूला मागणी आहे हे पहा. जर मागणी असेल खस्सीला जास्त तरच खस्सी करा, नसेल तर अंडूल सांभाळला तर चालते. फक्त अंडूल बोकडांचे एक अडचण असते मित्रांनो, ते ॲग्रेसिव्ह असतात जास्त, ते एकमेकात मारामारी फार करतात. आणि खस्सी केलेलं बोकड त्या मनानं शांत येतात. खस्सी केल्यानंतर ते शांत होतात, त्यांच्यात मारामारीचं प्रमाण फार कमी होऊन जातं. अजिबात होत नाही असं नाही, होते थोडीफार पण फार कमी होऊन जातं. हा एक खस्सीचा प्लस पॉईंट आहे. पण तुमच्याकडे खस्सी खपतात का ते बघा आणि मग खस्सी करा. घरचे बच्चे मी 4-5 महिन्यानंतर करतो. आणि बाहेरून जर मी आणलो, बाहेरून आणताना मी मोठेच बच्चे आणतो. बाहेरचे बच्चे आणताना साधारण ते 3-4 महिन्याच्या पुढचे असतात, 5 महिन्याच्या पुढचे असतात. त्यांना माझ्या इथं आणून 1 महिना झाला, ते व्यवस्थित सेटल झालं असं वाटलं की त्यांना खस्सी करून घेतो. आता मित्रांनो पुढचा प्रश्न, मी बोकड कुठून आणतो. तर मित्रांनो मी जास्तीत जास्त बोकड हे आपल्या घरचेच सांभाळतो. थोडेफार बोकड बाहेरून आणतो. बाहेरून आणताना मी जे आपल्या जवळचे आठवडे बाजार, माझ्याजवळ मिरजेचा बाजार फार मोठा भरतो, अगदी माझ्या फार्मपासून 5-7 किलोमीटरवर आहे. किंवा सांगलीचा बाजार आहे 1-7-8 किलोमीटरवर. हे दोन्ही बाजार आहेत. गरज वाटली तर मी तिथून आणतो. पण बाजार थोडी फसवाफसवी जास्त होते. पण आता एक 4 वर्षाच्या अनुभवातनं मला लक्षात आले की बाबा कुठं फसवलं जाऊ शकतं, कुठं नाही, काय बघून बोकड खरेदी करावेत, ती काळजी घेऊन मी आता आणतो. किंवा आपले व्हॉट्सअपवर बरेच ग्रुप असतात मित्रांनो, शेळीपालन संदर्भात बरेच ग्रुप असतात. तिथं येत असतात की बोकड विक्रीला आहेत, हे आहेत. मग तिथंच चौकशी करायची, जर आपल्या रेटमध्ये बसत असतील तर घेऊन यायचे. आणि साधारण खरेदी करताना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 4-5 महिन्याच्या पुढचे ते 9-10 किंवा 11 महिन्याच्या आसपासचे बोकड मी खरेदी करतो. वजनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर 10-15 किलोच्या पुढं ते 25 किलोपर्यंत मी बोकड खरेदी करतो. म्हणजे ते विक्री करूपर्यंत साधारण 50-60 किलोच्या 40-45-50-60 अशा रेंजमध्ये ते येतात. आणि माझ्याकडे त्या रेंजमधलं गिराईक चांगलं असल्यामुळं ते बोकड सहजची विक्री पण होतात. त्यामुळे हे पुढचं सगळं गणित डोक्यात धरून मी खरेदी करत असतो मित्रांनो. म्हणजे खरेदी करताना बाहेरून जर आणायचे झाले बोकड, तर ते बोकड खरेदी करताना सुदृढ आहेत का, तजेलदार आहेत का, त्यांच्या अंगावर चमक आहे का, त्यांचे डोळे पाणीदार आहेत का, त्यांच्या बोन साईज चांगल्या आहे, हाडाची वजन वाढ घेण्याची ताकद आहे का त्यांच्या हाडामध्ये, हे सर्व गोष्टी पाहाव्यात. हे पहिल्या वेळेला लक्षात येत नाही मित्रांनो, हळूहळू जसा अनुभव येत जाईल तसं लक्षात येत जातं. पण हे पाहावं आणि मगच ती बोकड खरेदी करावेत, म्हणजे ते आपल्याला पुढे जाऊन रिझल्ट चांगलं देतात. आता मित्रांनो मी विक्री कशी करतो, तर माझी जी विक्री होते ते माझ्या जागेवरूनच होते. या फार्मवरूनच येऊनच लोक घेऊन जातात. आजवर फक्त एकदाच मला 1-2 बोकड विकण्यासाठी बाजारात घेऊन जावे लागले. त्याच्या व्यतिरिक्त सर्व काय माझी बोकड इथूनच विक्री झालेले आहेत. आणि त्यांचं मी मार्केटिंग कसं करतो, तर मोबाईल, सोशल मीडिया या गोष्टींचा वापर करतो. व्हॉट्सअपवरून मी व्हिडिओ वगैरे बनवून तिकडे पाठवत असतो. फेसबुकवर काही शेळीपालनचे ग्रुप असतात तिकडे पाठवत असतो. तसं जे लोक माझ्याकडे यापूर्वी चौकशीसाठी म्हणा किंवा ज्यांनी खरेदी केलेलं आहे, त्या फार्मवर काही निमित्ताने येऊन गेलेत, त्यांचे मी नंबर नोंद करून ठेवत असतो. आणि त्यांना माझे मेसेज जात असतात की आता बोकड आलेले आहेत, अशी बोकड आहेत, एवढे नग आहेत, ही क्वालिटी आहे, येऊन जावा एकदा, अशा पद्धतीनं मी मेसेज करत असतो त्यांना. आणि साधारण एक ईदच्या अगोदर महिना ते 1.5 महिना मी बुकिंग चालू करतो. एक महिना ते 1.5 महिना लोक यायला चालू होतात, त्यांना आवडतील तसे ते बुक करतात. आणि ईदच्या अगोदर कोण 4 दिवस, कोण 8 दिवस, कोणी अगदी ईदच्या दिवशी, ज्या दिवशी कुर्बानी त्या दिवशीच घेऊन जातात. अशी मी खास सोय त्यांच्यासाठी दिलेली आहे. बाजारातून त्यांना घेतलं तर घरी नेऊन बांधावं लागतं. आपल्या इथं तसं नाही, आपल्या इथं ते घेऊन इथंच खरेदी करून ठेवू शकतात आणि ईदच्या दिवशी घेऊन जातात. आपण काहीतरी ॲडिशनल दिलं तर लोक आपल्याकडे नक्की येतील. त्यामुळे एखादी ही अशी एक ॲडिशनल सोय द्यावी त्यांना, त्यामुळे गिराईक आपल्याला चांगलं मिळतं. मित्रांनो मी आता दर कसा ठरवतो, माझी जी बोकडं विक्री होतात त्यांचा दर काय ठेवायचा हे कसा ठरवतो, तर ईदच्या अगोदर जे साधारण बाजार भरत असतात तिथं मी फेरी मारून येतो. साधारण काय दर चालू, काय खरेदी विक्री व्हायला लागल्या याचा अंदाज येतो. आजूबाजूचे काही शेळीपालनवाले आहेत जे ईदमध्ये काम करतात त्यांच्याशी चर्चा करतो, त्यांच्याकडून काय रेट मिळाला तर तो बघतो. किंवा आपला एक अनुभव आत्तापर्यंत आलेला आहे थोडाफार की बाबा काय रेटमध्ये जातील, त्याच्या हिशोबानं मी रेट ठरवत असतो. आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी विकतो कसा या म्हणजे मी नगावर विकतो, म्हणजे नगावर रेट सांगून विकतो का किलोवर विकतो. तर मित्रांनो मी दोन्हीमध्ये काम करतो. समोरचं कस्टमर म्हणजे गिराईक येणार आहे
ते कसं इंटरेस्टेड आहे, त्याला नगावर घेण्यात इंटरेस्ट आहे का वजनावर घेण्यात इंटरेस्ट आहे, हे पाहतो मी आणि त्या पद्धतीनं त्याला विकत असतो. शेवटी मला त्या बोकडाकडनं जेवढे रिटर्न पाहिजे तेवढे मी घेण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते भले बी वजनावर जाऊ दे पण नगावर जाऊ दे. ईद मार्केटमध्ये एक अशी गोष्ट आहे मित्रांनो, घेणारा असो किंवा देणारा असो, बोकड विक्री करणारा असो किंवा खरेदी करणारा असो, यात ज्याची बार्गेन पॉवर चांगली आहे त्याला हा धंदा परवडतो. तुम्हाला ईद मार्केटमध्ये काम करायचं तर बार्गेनिंग चांगलं करता आलं पाहिजे, कारण इथं भरपूर बार्गेनिंग चालतं, खूप मोठ्या प्रमाणात बार्गेनिंग असतं. त्यामुळं तुम्हाला बार्गेन पॉवर चांगली पाहिजे. तुम्हाला कस्टमरला आपल्या दरामध्ये कन्व्हिन्स करता आलं पाहिजे, तर तुम्ही ह्या मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकता. आणखी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे मित्रांनो, ईदमध्ये साधारण 10,000पासून ते 25,000 ते 30,000पर्यंतचे बोकडं जास्त प्रमाणात खरेदी विकली जातात. 30,000पासून जसं पुढं किंमत वाढत जाईल तसे बोकडं विकण्याची काय म्हणतात त्याला प्रमाण कमी होत जातं. 10,000 ते 30,000मधले बोकडं मोठ्या प्रमाणात विकले जातात. मग हा सुद्धा माझा अनुभव आहे. तुम्ही तुमच्या भागातला आणि अनुभव बघा, तिथं अभ्यास करा आणि ठरवा की कुठल्या रेंजमधले बोकड आपल्याला ठेवायचं. त्या सर्व मी आता ज्या गोष्टी सांगत आहेत त्या सर्व गोष्टींचा विचार करून मगच आपल्या इथं आपण ईदमधल्या बोकड पालनात हात घालावा. मित्रांनो, सर्वात शेवटचा मुद्दा महत्त्वाचा, माझ्याकडून तुम्हाला काही सल्ले, जर तुम्ही ईद मार्केटमध्ये काम करणार असाल तर काही मला सल्ले द्यायचे आहेत तुम्हाला. हे सल्ले डोक्यात ठेवूनच मित्रांनो ह्याच्यात उतरा, नवीन शेळी पालकांसाठी विशेष करून. पहिला म्हणजे ईद मार्केट अत्यंत बेभरोशाचं मार्केट आहे. बेभरोशाचं काय आहे तर ह्याच्यात कोणत्या वर्षी रेट वर जातील, कोणत्या वर्षी रेट खाली जातील हे सांगता येत नाही. बरेचदा एखाद्या वर्षी मार्केट पडलं म्हणजे पडतं, त्याला गिराईक जास्त नसतं, त्यामुळे बोकडांचे रेट अगदी कमी येतात आणि आपल्याला नुकसानीमध्ये बोकड विकावे लागतात. त्यामुळं ह्या मार्केटला मी बेभरोशाचं म्हणतो. त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की करताना तुम्ही शेळी पालनाला जोडधंदा म्हणून ईद मार्केट करत असाल किंवा नुसतं ईद मार्केट करत असाल, फार मोठ्या संख्येत जाऊ नका. 10 ते 15 ही संख्या खूप चांगली आहे ईद मार्केटमध्ये काम करण्यासाठी. तुम्हाला चांगले 2 पैसे राहतील याच्यात. तुम्ही जसं संख्या वाढवत जाल तसं तुम्हाला रिस्क वाढत जाणार आहे मित्रांनो. आणि मोठी संख्या झाली की तेवढे गिराईक येत नाही. मग बरेचदा तुम्हाला यात एजंट लोक पण असतात जे आपल्याकडनं मोठ्या लॉटमध्ये बोकडे घेतात आणि पुढे नेऊन दुसऱ्या भागात नेऊन जिथं त्यांना कस्टमर असतात तिथं नेऊन विकतात. अशा लोकांना आपल्याला हे बोकड विकावं लागतात. आपल्याकडे जास्त संख्या झाली, आपण त्यांना खपवू शकत नसलो तर एजंटना विकण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतात. मग एजंटला विकल्यावरती तर आपल्याला रेट कमी मिळतो. जो काय आपल्याला डायरेक्ट गिरायकडून मिळणारा तो रेट इथं मिळत नाही. एजंटमध्ये कमिशन घेतो आणि आपल्याला कमी रेट देतो. दुसरं, बरेचदा एजंट लोक उधारीमध्ये बोकड घेऊन जातात. त्यामुळं उधारी परत वसूल करणं हा एक नवीन प्रॉब्लेम आपल्या समोर उभारतो. त्यामुळं लिमिटेड संख्येमध्ये काम करा. तुम्हाला थोडा अंदाज घ्या बाबा किती बोकडं आपण विकू शकतो. एखादं ईदचं वर्ष फार छान जातं, फार चांगले बोकड विकले जातात, रेट चांगला मिळतो, बोकड पटकन संपतात, गिराईक चांगलं असतं, आपण खुश होतो आणि पुढच्या वर्षी म्हणतो आता डबल, पुढच्या वर्षी डबल संख्या, यावर्षी 10 तर पुढच्या वर्षी 20, यावर्षी 20 तर पुढच्या वर्षी 40. असं करू नका. पुढचं वर्ष कुणीही बघितलेलं नाही आहे. पुढचं वर्ष धम्म करून पडू शकतं आणि पडलं की तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं जपून करा. अजून एक सल्ला माझ्याकडून मित्रांनो, म्हणजे तुमचे ह्या वर्षी विक्रीसाठी जे तुम्ही बोकड ठरवले आहेत ना, ते ह्याच वर्षी विक्री करायची. त्यातला कुठलाही बोकड पुढच्या वर्षीसाठी ठेवायचं नाही. यावर्षी त्याला किंमत कमी आली, त्याला मागणीच कमी आली, रेटच येत नव्हता, नुकसान करून का विकू. तर हे नुकसान करून विकलेलं तरीसुद्धा परवडतं, पण त्यांना पुढच्या वर्षी ठेवला की तुमचं जास्त नुकसान व्हायची शक्यता असते. एक वर्ष अजून त्याचं खाणं पिणं वाढलं, पुढच्या वर्षी त्याचं वजन वाढलेली असते, त्याला त्या रेंजमध्ये परत गिराईक मिळते का नाही मिळते ह्याची काही भरोसा नसतो. त्यामुळे मित्रांनो, ज्या त्या वर्षीची बोकडं ज्या त्या वर्षी विकून मोकळी करायची. त्यांना जास्त वेळ ठेवत बसायचं नाही. या वर्षीच बोकड पुढच्या वर्षी तर अजिबात ठेवायचं नाही. आणि शेवटी एक सांगायचं म्हणजे ह्या मार्केटमध्ये, ईद मार्केटमध्ये फायदा व नुकसान दोन्ही आहे. झालं तर दोन्ही फायदा मोठ्या प्रमाणात होतो, नुकसानचा मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळं करायचं असेल हा व्यवसाय तर काळजीपूर्वक करा, लक्ष देऊन करा आणि लिमिटेड संख्येत करा. आपल्या एका शेळीपालक मित्रांचा फोन आला होता. त्याने एक प्रश्न विचारला होता की दादा, ईदसाठी बोकड ठेवलेले आहेत पण त्यांना माझा जीव लागला आहे भरपूर आणि त्यांची विक्री आता कशी करावी मला कळणं झालं आहे. तर मित्रांनो, हे तुम्हाला दाखवतो. हा माझ्या घरचा बच्चा आहे आणि जीव घरच्या बच्चांना तर लागतोच आपला, त्याच्यात काही विषय नसतो. पण ज्यावेळेस व्यावसायिक विचार करण्याचा वेळ येते त्यावेळेला आपल्याला थोडंसं कठोर व्हावं लागतं आणि ह्यांची विक्री करावी लागते. एक पद्धतीनं आपण सुद्धा एक ही कुर्बानीच करत आहोत असं समजा. आता हा तर अगदी लहान असल्यापासून आपल्या इथं वाढलेला आहे
याला देताना दुःख तर नक्कीच होणार आहे, पण जेव्हा आपण व्यावसायिक विचार करतो त्यावेळेला थोडंसं कठोर होणं गरजेचं असतं आणि व्यावसायिक विचार करणं पण गरजेचं असतं. त्यामुळं अशा ह्याच्यात अडकून न राहता पुढं जाणं महत्त्वाचं असतं. ह्यावर उपाय एक आहे की मित्रांनो, जिथं तुम्ही ईदचे बोकड वगैरे ठेवता तिथं जाणं येणं कमी ठेवा. त्यांना खायला घालणं वगैरे हे नियोजन व्यवस्थित ठेवा, सर्व काही त्यांच्या आजारावर लक्ष ठेवा, पण त्यांच्यात फार मिसळू नका. मिसळलं की तुम्हाला लढा लागणार. आता हा सुद्धा आपला घरचाच बच्चा आहे बघा. जे न बोलवता जवळ येतात ते 100% आपल्या घरचे असतात आणि त्यांना लढा लागलेला असतो. पण हा लढा कुठेतरी बाजूला ठेवून शेवटी आपण आयुष्यभर तर त्यांना ठेवून घेऊ शकत नाही आहे. ज्या उद्देशासाठी त्यांना सांभाळले त्या उद्देशासाठी विक्री करणं गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो, ईदसाठी बोकड पालन करत असाल तर ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा. मित्रांनो, ही एक आपली महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण ईदसाठी बोकड पालन करतो त्यावेळेला आपलं जे आहार नियोजन आहे हे व्यवस्थित चालू आहे का नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर महिन्यातून एकदा हे आपल्या बोकडांचं वजन करणं गरजेचं आहे. मागच्या महिन्यापेक्षा ह्या महिन्यात त्यांचं वजन वाढ किती झालेली आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी एखादा असा वजन काटा आपल्याजवळ असावा. मी म्हणत नाही की एवढाच खर्च तुम्ही करावा, पण जे काही तुम्हाला व्यवस्था करता येईल वजन करण्यासाठी महिन्यातून एकदा, किमान 2 महिन्यातून एकदा तर करणं गरजेचं आहे. त्यासाठी अशी व्यवस्था करणं गरजेचं आहे. आता तुम्ही बघू शकता मी हा पिंजरा केलेला आहे. ह्याच्यामध्ये हा दरवाजा आहे. हा दरवाजा उघडून ह्यातमध्ये बोकडं आत टाकलं आणि दरवाजा बंद केला तर इथं आपल्याला त्याचं वजन लक्षात येतं. अशा रीतीनं मी महिन्याला आपले जे बोकडं आहेत त्यांचं वजन करत असतो. आजचा भाग जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या जवळच्या शेळीपालकांना हे व्हिडिओ शेअर करा, ज्यांच्या हे उपयोगाला येऊ शकतात अशा लोकांना. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा. काही सूचना असतील, काहीही कमेंट असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो. तर मग पुन्हा भेटूया मित्रांनो. चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.